लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय UIS मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक ह्या कार्यक्रमात। ज्या वेळेला पहलगाम हल्ला झाला, दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळेला दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं, ही गोष्ट संपूर्ण देशासमोर जगासमोर आली। मात्र काही सो कॉल्ड पुरोगामी किंवा वैचारिक किडे ज्यांच्यामध्ये वळवळतात त्यांनी लगेच ही गोदी मीडिया आहे, हे खोटं नरेटिव्ह सेट केलं जातंय, खोटं पसरवलं जातंय, धर्म विचारून मारलेलं नाहीये, तुम्ही हिंदू मुस्लिमांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करताय वगैरे वगैरे असं भरपूर काही भाष्य करायला सुरुवात केली, मोठमोठ्या पोस्ट लिहून सोशल मीडियावरती शेअर करायला सुरुवात केली। मात्र ज्या वेळेला ज्यांच्या सोबत हा हल्ला झाला होता, या हल्ल्यामधील वाचले जे नागरिक होते ते जेव्हा स्वगृही परतले आणि त्यांनी आपल्या सोबत घडलेली घटना जेव्हा सांगितली, त्यावेळेला ह्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं, कारण ते तोंडावर पडले होते। मग त्यांनी लगेच दुसरा मार्ग शोधला। ज्यावेळेला बोललं जात होतं की दहशतवादाला धर्म असतो आणि तो कोणता धर्म असतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, कारण दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू आहेस ना तपासून कलमा वाचायला लावून त्या ठिकाणी हिंदू म्हणून लोकांना मारलेलं आहे। हे मात्र त्यांना आम्ही बोललेलं झोंबलं गेलं। मग तुम्ही जातीय तेढ निर्माण करताय, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करताय असं त्यांनी या ठिकाणी बोलायला सुरुवात केली। आणि बघा, त्या ठिकाणी काश्मीरी मुसलमानांनी पर्यटकांची काळजी घेतली, ते तुम्हाला दिसत नाही वगैरे वगैरे भाष्य करायला सुरुवात केली। मान्य आहे ना, आम्हाला अभिमान देखील आहे की पर्यटकांना वाचवण्यासाठी आमच्या मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणांचं बलिदान दिले। जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या मुस्लिम बांधवांनी आपल्या देशाच्या नागरिकांसाठी त्यांची काळजी घेतलेली आहे, ते देखील आपल्या देशाचे नागरिक आहेत। मात्र पाकिस्तान मधून आलेले जे दहशतवादी होते ते कोणत्या धर्माचे होते? दहशतवाद्यांचा धर्म काढल्यावरती ह्यांच्या पोटात दुखू लागतं, ह्यांच्या बुडाला आग लागते। मात्र मेले ते हिंदू होते हे बोलायला किंवा ही गोष्ट मान्य करायला त्यांना जड जाते। आता दुसरी गोष्ट सध्या सोशल मीडियावरती सुरू केली, ऑपरेशन सिंदूर ज्यांनी राबवलं त्या मुस्लिम सैनिक आहेत। बघा, त्या मुस्लिम आहेत तरी देखील त्यांनी देशासाठी हे ऑपरेशन कसं यशस्वी केलं। ज्यांनी ते विमान उडवलं, बघा, ते मुस्लिम पायलट होते, त्यांनी हे विमान उडवलं। बघा, अरे सैनिकांमध्ये कुठे तुम्ही धर्म आणताय? ज्या वेळेला सैनिक ती वर्दी घालतो, तो युनिफॉर्म घालतो, जेव्हा सैनिक म्हणून तो त्या सीमेवरती जातो, तेव्हा तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा, कोणत्याही प्रदेशाचा नसतो, तो फक्त भारताचा असतो आणि भारतीयांचा असतो, तो भारताचा नागरिक असतो। कुठे तुम्ही धर्म आणताय? आम्ही नाही त्यांचा धर्म विचारला किंवा कोणी त्यांचा धर्म नाही विचारला, याच सो कॉल्ड विचारवंतांनी, वैचारिक किडा ज्यांच्यामध्ये वळवळतोय त्यांनी लगेच सोशल मीडियावरती सुरुवात केली की बघा कसे हे मुस्लिम बांधव आहेत, देशासाठी लढतायत। अरे अभिमान आहे आम्हाला, आणि तुम्ही ह्या जातीयवाद का आणताय? म्हणजे दहशतवाद्यांची जात काढल्यावरती, दहशतवाद्यांचा धर्म काढल्यावरती तुम्ही आमच्या सैनिकांचा देखील धर्म काढणार? तो सैनिक आहे, त्याचा धर्म हा देशाचं रक्षण करण्याचा आहे, तो भारतीय आहे। आणि आम्ही देखील प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय आमचे बांधव आहेत। मात्र जो देशविरोधी कारवाई करतो, देशविरोधी भूमिका घेतो, तो आमचा बांधव नाही, तो भारतीय नाही। मग आम्ही जर त्याचा धर्म काढला तर तुमच्या पोटात का दुखतंय? ह्याच देशामध्ये अनेक घटना ह्या पहलगाम हल्ल्यानंतर घडतात। ज्या वेळेला नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध करायला सुरुवात केली, रस्त्यावरती पाकिस्तानचे झेंडे लावले, अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे लावले, त्याच्यावरती पाय दिले गेले, गाड्या त्याच्यावरून नेण्यात आल्या, त्यावेळेला काही महिला, तरुणी, पुरुष रस्त्यावरती उतरले, चिकटवलेले पाकिस्तानचे झेंडे काढायला सुरुवात केली। काहींनी असं देखील म्हटलं, पाकिस्तानचे झेंडे काढण्यासाठी काय आम्ही पाकिस्तानमध्ये जाणं अपेक्षित आहे का? त्यावेळेला तुम्हाला नाही जाणवलं? पाकिस्तान से हो गया, पाकिस्तान से हो गया, ये देखो पाकिस्तानी आ गए, पाकिस्तान से हो गया, दो जरूरी है क्या पाकिस्तान से निकाल रहना चाहिए? पाकिस्तान से हो गया, दो जरूरी है क्या पाकिस्तान से निकाल रहना चाहिए? पैर मत रखो, पैर इधर देखो, पैर रखा, ज्यादा समझ में आ रहा है। पैर मत रखो, पैर इधर देखो, पैर रखा, ज्यादा समझ में आ रहा है।
त्यावेळेला तुमचं देशप्रेम, तुमच्यातल्या त्या वैचारिक विचार किंवा त्या भावना बाहेर आल्या नाहीत. देशाबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही. फक्त त्यांचा विरोध केला. पाकिस्तान किंवा मुसलमानांनी हल्ला केला असं ज्या वेळेला कोण म्हणतं तेव्हाच तुमच्यामध्ये तो वैचारिक किडा वळवू लागतो. नाही तुम्ही लगेच हिंदू मुस्लिम वाद करताय. मग त्या महिला बुरका घालून ज्या वेळेला रस्त्यावरती उतरतात, तरुणी ज्या वेळेला चार चौघांमध्ये येऊन पाकिस्तानचे झेंडे काढायला सुरुवात करतात आणि आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहायला पाहिजे का, आम्हाला देखील हे झेंडे काढण्याचा अधिकार आहे असं जेव्हा ते बोलतात, विरोध करतात, नागरिकांचा भारतीयांचा विरोध करतात, त्यावेळेला तुम्ही काही बोलत नाही. आमच्या रत्नागिरीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस एक मुस्लिम तरुण ठेवतो, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. एक मुस्लिम तरुण आमच्या पुण्यामधील मंदिरामध्ये जातो, तिथे लघुशंका करतो, देवाची विटंबना करतो, अन्नपूर्णा मातेसोबत असलेली चाळे करतो, त्या मूर्तीसोबत असलेली चाळे करतो, त्यावेळेला मात्र तुम्हाला काही जाणवत नाही. त्यावेळेला तुम्हाला त्यांना काही बोलावंसं वाटत नाही. तिथे मुस्लिम महिला पुण्यामधील असलेल्या त्या गणपतीच्या मंदिरामध्ये नमाज अदा करत असतात, त्या परिसरामध्ये नमाज अदा करत असतात, त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं नाही. हिंदूंनी मात्र काही बोललं की तुम्हाला लगेच हिंदू मुस्लिम हा वाद दिसतो आणि तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती व्यक्त होताय की बघा सैनिक पाकिस्तान मुस्लिम जातीचे आहेत, बघा त्या मुस्लिम जातीचे आहेत, बघा ते विमान उडवणारे मुस्लिम जातीचे आहेत. आणि तुम्ही सैनिकांचा कसला धर्म काढताय. इथे आपल्याच शेजारी असलेले मुस्लिम समाजाचे काही नागरिक देशविरोधी भूमिका घेत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं नाही. हे घातक आहे. बोलण्यासाठी भरपूर काही आहे. सैनिक सीमेवरती देशाच्या रक्षणासाठी उभे, कृपया त्यांचा धर्म काढायचं पाप करू नका. जर एवढीच तुम्हाला धर्म काढायची खुमखुमी आहे तर त्या दहशतवाद्यांचा धर्म काढा. आपल्याच राज्यामध्ये, आपल्याच शहरामध्ये राहून आपल्या देशाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकांचा धर्म काढा आणि मग स्वतःला सो कॉल्ड वैचारिक वगैरे म्हणून घ्या. तुर्तास वेळ झाले. या विषयामध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.